हा, तर चालू कर, मी सुरुवात कर. Good evening, students. Today is the third lecture of standard first to fourth English speaking course. Grand Academy has launched English speaking course for all students. So all you have to participate. आणि तुम्हाला हा चांगला चान्स मिळालेला आहे, तो तुम्ही मिस करू नका. आज आपल्या स्पीकिंग इंग्लिश जे आपल्या केले त्याचं आपण तिसरं लेक्चर आहे. पण लेक्चर मध्ये आपण काय बघितले, अल्फाबेट्स बघितले होते. त्याच्यानंतर डेली आपण काय कन्व्हर्सेशन आपण बरोबर करायचं असतो, तर ते आपण शिकलो आहोत. आता थर्ड लेक्चर मध्ये आपण व्होकॅब्युलरी शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, आता जर आपली व्होकॅब्युलरी जर नीट असेल, व्यवस्थित असेल, आपल्यामध्ये जर इंग्रजीचे भरपूर प्रमाणात जर शब्द भंडार असतील, भरपूर शब्द जर इंग्लिश आपल्याला लर्न असतील, सो वी कॅन स्पीक, वी कॅन नो ऑल नॉलेज ऑफ दिस. आपल्याला भरपूर प्रमाणात नॉलेज मिळू शकतात. प्रमाणात आपल्या शब्दा इंग्रजी शब्दांचा साठा केला तर आपल्याला बोलायला अतिशय सोपं जाणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे आता आपण बघायचं आहे ते फॅमिलियर वर्ड्स असतात. फॅमिलियर वर्ड्स मध्ये काय येतात, सम इझी वर्ड्स यू नो दॅट इज मदर, फादर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, सिस्टर, ब्रदर. हे वर्ड्स आपल्याला माहिती असतात, कारण आपण रेग्युलर आपल्या टीचिंग मध्ये हे वर्ड्स येतात. आता आपण काय करायचे आहे, त्याचे स्पेलिंग आणि ते कसे आपण लर्न करायचे, ते कसे आपल्या माइंड मध्ये ठेवायचे, लक्षात ठेवायचे, हे आपण काय करायचे आहे बघायचे. याच्यामध्ये आपण फॅमिलियर वर्ड्स किंवा रिलेशन सुद्धा म्हणू शकतो. रिलेटिव्ह वर्ड्स म्हणजे एकमेकाशी संबंधित जे शब्द असतात, त्याच्यामध्ये आपल्याला रिलेटिव्ह वर्ड सुद्धा आपण म्हणू शकतो. आता रिलेटिव्ह म्हणजे काय, रिलेटिव्ह, आता आपण काय बघायचं, रिलेशन्स बघूया. त्याच्यापेक्षा रिलेशन्स म्हणजे आपली नाती बघूया. रिलेशन म्हणजे आपण काय करूया, नाती जी आपली असतात ती आपण काय करूया, आता नाती आपण इंग्लिश मध्ये शिकायची आहेत. आता फर्स्ट मदर, MOTHER, मदर. आफ्टर दॅट मदर मीन्स कोण, आई. आफ्टर दॅट फादर, FATHER, फादर मीन्स वडील. आता मदर आणि फादर ह्याच्यामध्ये तुम्हाला कम्पेअर केलं तर स्पेलिंग मध्ये काहीही बदल होत नाहीये. मदर MO आणि फादर FA, हे दोन्ही शब्द फक्त लेटर्स आहेत, ते डिफरंट आहे. त्याच्यामध्ये THER हा जर शब्द बघितला तर तो कॉमनच आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही मुलांना काय होतं, ह्याच्यामध्ये स्पेलिंग लर्न करायला खूप टफ जातं. आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला अगदी फक्त MOTHER हा एक शब्द झाला तर तुम्हाला मदर आणि फादर प्लस ग्रँड, GRAND, ग्रँड मदर म्हणजे आजोबा, ग्रँड मदर मीन्स आजोबा, अँड ग्रँडफादर, GRAND, ग्रँडफादर म्हणजे काय, आजी. ग्रँडमदर अँड ग्रँडफादर मीन्स, ग्रँडमदर मीन्स आजी आणि ग्रँडफादर मीन्स आपण काय म्हणतो, आजोबा. ग्रँडफादर मीन्स आजोबा. त्याच्यामध्ये बघा ग्रँड, आता ग्रँड म्हणजे एखाद्या शब्दाला आपण जेव्हा मोठे असतात किंवा एखादं सन्माननीय असतात तेव्हा आपण ग्रँड हा शब्द वापरतो. ग्रँड फंक्शन म्हणतो, म्हणजे एक मोठ्या प्रकारचं फंक्शन. त्याच्याप्रमाणे ग्रँड मदर आजी आणि ग्रँडफादर आजोबा. आता ह्याच्यामध्ये बघा मदर, मदरचं स्पेलिंग पाठ केलं तर तुम्हाला म्हणजे की फादरचं येतं, आणि ग्रँड मदर फादर मध्ये सुद्धा ते शब्द काय आहेत, इन्व्हॉल्व्ह आहे. त्याच्यामध्ये फक्त ग्रँड हा शब्द तुम्हाला काय करायला लागतो, पाठ करायला लागतो. तर ग्रँड या शब्दाचा अर्थ काय होतो, तर सन्माननीय अशी आपल्या आई वडिलांपेक्षा सुद्धा जी मोठी व्यक्ती असते, आदरणीय असते, ती ग्रँड असते. म्हणून इथं ग्रँड हा शब्द वापरलेला, एक्झॅक्ट त्या ग्रँडचा अर्थ शक्यतो कुठेही तुम्हाला असं मिळणार नाही. फक्त ग्रँड मदर मीन्स आजी आणि ग्रँडफादर मीन्स आजोबा, एवढंच तुम्हाला काय होईल त्याच्याबद्दल एक्सप्लेन आपल्याला मिळणार आहे. आता त्याच्यानंतर जे आपल्या कुटुंबातील जे रिलेटिव्ह येतात, आपले जे इन्व्हॉल्व असतात, ते असतात ब्रदर अँड सिस्टर. आफ्टर दॅट मदर, फादर, ब्रदर,
हिअर ब्रदर मीन्स व्हॉट, तर भाऊ. आता हे लहान पूर्ण हे पहिली दुसरीच्या मुलांना हे पाठच पाहिजे. अँड सिस्टर मीन्स व्हॉट, आता ब्रदर आणि सिस्टर, SISTER, सिस्टर. आता सिस्टर मीन्स बहीण. त्याच्यामध्ये सुद्धा शब्द पाठ करायला काही अवघड नाहीये. इथं सुद्धा बघा, दर, THER म्हणजे ब्रदरचं सुद्धा स्पेलिंग पाठ करायला तुम्हाला आता काय होतं, अजिबात डिफिकल्ट झालं नाही. आता आपण काय म्हणतो, ब्रो म्हणतो बघा, दर हे काढून टाकलेले, हॅपी बर्थडे ब्रो असे शब्द वापरतात. म्हणजे आता काय आलेलं आहे, अपडेट मध्ये आता नवीन नवीन जी वोकॅब्युलरी आलेली आहे त्याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म्स आपण वापरतो. व्हॉट्सअप असू दे किंवा तुम्हाला इतर मेसेजेस वर असू दे, तुम्ही ब्रो हा शब्द वापरताय आणि सिस असं वापरताय. बऱ्याच ठिकाणी तुम्ही स्टेटसला वगैरे बघितलं असेल की हॅपी बर्थडे ब्रो, हॅपी बर्थडे सिस असं म्हणतात. मग त्याच्याप्रमाणे फक्त पुढे जे स्पेलिंग जोडलेलं आहे ते BROTH. पण आपल्याला एज्युकेशन मध्ये शैक्षणिक दृष्ट्या जे स्पेलिंग आपल्याला वापरायचं आहे ते पूर्ण स्पेलिंग आपल्याला वापरायचं आहे. BROTHER, ब्रदर मीन्स भाऊ. आता हे पाठ करताना फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, ह्याच्यामध्ये कॉमन जे वर्ड्स आलेले आहेत, लेटर्स आलेले आहेत, THER आणि इथं सुद्धा TH, फक्त TER आलेले, म्हणजे हे काय झालेले आहेत, कॉमन लेटर्स आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या वोकॅब्युलरी मध्ये पाठांतर अगदी जास्त स्ट्रेस न देता तुम्हाला हे फॅमिलियर वर्ड्स इझी मध्ये पाठ होतात. आता हे कॉमन वर्ड झाले, दॅट इज मदर, फादर, ग्रँड मदर, ग्रँड फादर, ब्रदर अँड सिस्टर. आफ्टर दॅट आपल्या रिलेटिव्ह मध्ये जे असतात ते कोण असतात, त्याच्यानंतर अंकल, आंट, कझिन अँड आपले चुलत भाऊ, चुलत बहीण असतात. आता त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला इंग्लिश मध्ये काय वर्ड्स असतात ते आपल्याला बघायचे आहे. आता जर एखादा रस्त्यावरून मुलगा जात असेल तर तो बॉय असतो. बॉय म्हणजे कोण, हा कॉमन मुलगा झाला. पण आई वडिलांना ज्यावेळी आपल्या मुलग्याची इंट्रोडक्शन करून देतात, दॅट्स टाइम वी हॅव टू यूज आवर सन. दिस इज आवर सन, हिज नेम इज अनिकेत. म्हणजे ज्यावेळी स्वतःच्या मुलग्याची ओळख करून देत असतो आपण, त्यावेळी आपण सन असा वापरतो. सन मीन्स मुलगा, सन मीन्स मुलगा. ज्यावेळी स्वतःच्या मुलग्याची दे आर इंट्रोड्युसिंग देअर सेल्फ सन, त्यावेळी सन असा वापर करतात. पण एखादा रेग्युलर कॉमन जर एखादा मुलगा जर आला, कम हिअर अ बॉय असं म्हणतो, त्यावेळी तो मुलगा असतो तो दुसऱ्याचा असतो किंवा उल्लेख करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आता त्याच्यानंतर डॉटर, डॉटर बघा, DAUGHTER, डॉटर मीन्स मुलगी. Daughter means मुलगी. Here also same. It is that is this is our daughter. His name is रुपाली. ही आमची मुलगी आहे आणि तिचं नाव काय आहे, रुपाली आहे. ज्यावेळी ती स्वतःची मुलगी असते त्यावेळी तिथं डॉटर हा शब्द काय केला जातो, वापरला जातो. स्वतःच्या मुलग्यासाठी दॅट इज वी हॅव टू यूज सन, आणि स्वतःच्या मुलगीसाठी आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये डॉटर हा शब्द वापरायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतो, मुलगी असं येतो. त्याच्यानंतर कझिन म्हणजे चुलत भाऊ, COUSIN, कझिन. आता इथे कझिन याचा अर्थ काय होतो, तर कझिन याचा अर्थ होतो चुलत भाऊ, चुलत भाऊ. आपल्या काकांचा आणि काकींचा जो मुलगा असतो तो असतो आपला चुलत भाऊ असतो. त्याच्यामध्ये बघा ते शब्द महत्वाचे आहेत आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी, म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा काय आहे, ते शब्द जे आहेत सन, डॉटर, कझिन, हे सगळ्यात आपल्याला काय आहेत, महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर बघा आता जर बघितला चुलत भाऊ झाला, त्याच्यानंतर अंकल अँड आंट. अंकल अँड आंट ह्याच्यामध्ये अंकल म्हणजे कोण सांगा, तर अंकल म्हणजे आपले काका, UNCLE, अंकल मीन्स काका. आंट, आंट मीन्स काकी, आंट मीन्स काकी. आता हे एक्झॅक्ट जे आपल्याला वर्ड्स पाहिजे असतात ते आता तुम्हाला समोर मी दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये मदर, फादर, ग्रँड मदर, ग्रँडफादर, त्याच्यानंतर बघा सिस्टर, सन, डॉटर, कझिन,
अंकल आंट. अंकल आंट जर म्हटला तर ह्यांचे अंकल अँड आंट यांच्या मुलगी तुम्हाला कोण लागते असे ज्यावेळी प्रश्न विचारतात तेव्हा त्याचं उत्तर काय येणार, कझिन असे येणार. म्हणजे काय होतो, चुलत भाऊ येतो त्यांची. त्याच्यानंतर बघा पुढं जे असतात, आता नात आणि नातू, नात आणि नातू ह्याच्यामध्ये बघा, आता नात आणि नातू त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो बघा. ही माझी नात आहे. वी हॅव टू यूज ग्रँडसन. ग्रँडसन मीन्स नातू. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन आवर ग्रँडफादर अँड अस. आपल्या ग्रँडफादर आणि आपल्यामध्ये काय रिलेशन असतं, तर ग्रँडसन. जर तो मुलगा असेल तर ग्रँडसन, आणि जर ती मुलगी असेल तर ग्रँड डॉटर. ना, सी इज माय ग्रँड डॉटर, म्हणजे ती माझी काय आहे, नात आहे. मग अशा प्रकारे हे तुम्हाला काय जेवढे महत्वाचे असतील तेवढे तुम्हाला मी काय दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत. ते पहिली ते चौथी साठी भरपूर उपयोगी आहेत. त्याच्यामध्ये बघा अजून जर तुम्हाला शब्द द्यायचे झाले तर पत्नी म्हणजे वाईफ आणि हॅजबंड, हे सुद्धा आपल्याला पत्नी, वाईफ, हॅजबंड हे सुद्धा शब्द आपल्याला काय पाहिजे, पाठ पाहिजे. आता तुम्ही काय करायचे, कोर्स मध्ये जेवढे जेवढे आपले रिलेटिव्ह वर्ड्स आहेत ते सगळे तुम्ही एका पेजवर काय करायचे, सगळे लिहून काढायचे. त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा मदर पासून सुरुवात करा, फादर. त्याच्यामध्ये तुम्ही ट्री डायग्राम सुद्धा काढू शकता. यू हॅव टू ड्रॉ अ ट्री डायग्राम अँड आफ्टर दॅट with the help of scale and pencil you have to draw a tree and you have to write this father, mother, cousin, uncle, aunt. अशा प्रकारे तुम्ही एक ट्री डायग्राम काढून ह्या आपला रिलेशनचा काय करू शकता, चार्ट करू शकता. सो स्टुडंट्स, after that is the relations. After that we have to learn the fruits name. Fruits सुद्धा असतात, बी बनाना, ऍपल. त्याच्यानंतर बनाना, ऍपल, पपया, दिस इज द फ्रुट्स नेम. ते सुद्धा वोकॅब्युलरी मध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे, पाठ करायला पाहिजे. त्याच्यानंतर फ्रुट्स नेम, फ्लावर्स नेम, लिली, चंपा, चमेली, रोज, लोटस, दिस वन ऑल्सो यू हॅव टू लर्न. म्हणजे अशा प्रकारचे जे शब्द डिक्शनरी मध्ये आपल्याला जर वाढवायचे असतील तर तुम्हाला आजच्या लेसन मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, जेवढे आता फॅमिलियर वर्ड्स आहेत, रिलेशन्स आहेत, त्याची नावं तुम्ही आज काय करायचे, नोटबुक मध्ये लिहायचे आहे. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट ऑल फ्लावर्स नेम, ऑल फ्रुट्स नेम. आफ्टर दॅट नाउ आय विल टीच यू द रिलेटिव्ह वर्ड बिटवीन आवर स्कूल. आता स्कूलशी रिलेटेड वर्ड्स कुठले असतात, रिलेटेड वर्ड. Now I will teach you with the help of a diagram about the school. Suppose here is the school word. This is our school. So uh, what are in the school? School मध्ये आपल्याला काय 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 असतं? What will we see in the school? There is a bench, duster. After that, what is chalk? After that, blackboard. BLACK, blackboard. After that, chart. CHART, chart. म्हणजे जेवढ्या जेवढ्या स्कूल मध्ये तुम्हाला काही काही जे नवीन दिसतात ते तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. बेंच. ओके, दिस इज द टी डायग्राम. म्हणजे हा एक छोटा डायग्राम काढून तुम्ही काय करू शकता, आता स्कूलशी रिलेटेड हे वर्ड्स आहेत. मग आपल्याला ते पाठ करायचे आहेत तर कशी करायचे, त्याद्वारे आपण काय करू शकतो, स्कूल लिहिलेलं आहे द स्कूल. मग त्याच्या आधारे वर्ड्स कुठला आहे, हा बेंच. स्कूल मध्ये वी हॅव टू सी द बेंच. देअर इज डस्टर, टीचर युजेस बेंच इज अ फिनिश. देन चॉक, ब्लॅकबोर्ड. ओके, then pen, pencil, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता here is the bench is the double one, then pen, pencil,
bag, notebook, book. So many words are there. Book, school bag. After that, notebook. In our school test, also there is a one question. Write your school related words. स्कूलशी रिलेटेड वर्ड्स जर आपल्याला विचारले तर अशा प्रकारे आपल्याला ह्याचे सुद्धा स्पेलिंग पाठ करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, नुसतं पाठ करायचं नाही तर यू हॅव टू यूज अ डिफरंट मेथड. आपल्याला डिफरंट मेथड वापरायची. आता ज्याप्रमाणे मी हे तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये बघा स्कूलशी चार्ट, मग CHART चार्ट, पेन, पेन्सिल, डस्टर, बॅग, बेंच, पेन, नोटबुक, chalk, blackboard and book. So many words are there that you have to write like this. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, असा एखादा चार्ट काढून सुद्धा त्या रिलेटेड वर्ड्स काय करू शकता, वापरू शकता. नाउ आय विल टर्न टू another topic for related words. Kitchen. Here you have to write the kitchen. इथं तुम्ही kitchen लिहू शकता. Then you have to write the word related to kitchen. किचन शी आधारित तुम्ही काय करू शकता, here वर्ड्स लिहू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्क्वेअर सुद्धा काढू शकता. किचन काढायचं, स्क्वेअर काढायचं आणि त्याच्याशी रिलेटेड वर्ड. सो टेल मी द वर्ड्स अबाउट द किचन, रिलेटेड द किचन. किचनशी रिलेटेड कोणते वर्ड्स असतील त्याच्यामध्ये? सी, दॅट इज पॅन, spoon, table. So many words are there. Spoon, pan, after that pot. So many words are there that we have to use. That is cylinder also. Gas is there. So we have to write like this. असे वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही काय करू शकता, त्याच्याशी रिलेटेड जे शब्द आहेत ते तुम्ही लिहू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचे, फक्त आता मी तुम्हाला स्कूलशी किचनशी दिली, तुम्ही प्ले ग्राउंडशी रिलेटेड वर्ड सुद्धा लिहू शकता. ट्रीशी रिलेटेड सुद्धा वर्ड्स लिहू शकता. आता ट्रीशी रिलेटेड वर्ड्स जर आपल्याला लिहायचे असतील तर ते कशा पद्धतीने आपण लिहू शकतो बघा. लुक हियर आय विल ड्रॉ अ ट्री. TREE, okay. Now here you have to write. कुठला पण तुम्ही लिहू शकता. फ्रूट, FRUIT, fruit. This is the related word to the tree. Fruit, then stem, root, leaf, then flower. So many words are there. Flower म्हणजे जर झाडाला काय काय असतं, झाडाला काय काय येतं, फूल येतं, फळ येतं, पान येतं, स्टीम, रूट, कोडी, हे सगळ्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, जे जे त्या ट्रीशी रिलेटेड वर्ड्स आहेत ते लिहायचे. तर आता दुसरी गोष्ट का, तर अशी डायग्राम काढूनच तुम्ही हे वर्ड्स का लिहू शकता. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, एक्स्ट्रा प्रॅक्टिस होतं, म्हणजे लिहायचा पण आपल्याला कंटाळा येतो. तुम्हाला जर म्हटलं की ट्रीशी रिलेटेड वर्ड्स लिहा तर तुम्ही एकाखाली एक असे वर्ड्स लिहित असता, तेव्हा तुम्हाला काय होतं, त्याच्यामध्ये लिहिताना आपल्याला कंटाळा येतो. काय सारखं सारखं तेच 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 लिहायचं असं आपल्याला वाटत असतं. मग ह्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय करता येईल, एखादा ट्री डायग्राम काढायचा, त्याच्यावर आधारित वर्ड्स लिहायचे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, अशी ट्री काढू शकतो. ट्रीचे शब्द असतात ते अशा प्रकारे आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर किचन, किचन स्क्वेअर मध्ये काढून त्याच्या किचनशी रिलेटेड वर्ड आपण लिहू शकतो. with so many ways that we have to change the method of teaching. ओके, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला टीचिंगची मेथड आपल्याला किंवा लर्निंगची मेथड चेंज करायची. सो मेनी टाइम्स वी आर बोर्ड, की सारखं तेच 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 या लागलं तर आपण काय होतो, बोर होतो. मग आपण काय करायची, आपल्या लर्निंग मेथड ती चेंज करायची. आता एक सारखे जर आपण स्पेलिंग एकाखाली एक लिहायला गेलो तर सारखं तेच कसं लिहायचं, मग देन we have to use the another pattern, okay, like that. So here I draw a tree and then after that I will write the related words to the tree. Tree शी रिलेटेड काय शब्द असतील ते मी काय केलेले आहेत, ब्लॅकबोर्ड वर लिहिलेले आहेत. आज आपण व्होकॅब्युलरी मध्ये अशा प्रकारे आता फॅमिलियर वर्ड्स बघितले, त्याच्यानंतर किचनशी रिलेटेड वर्ड्स बघितले, ट्रीशी रिलेटेड वर्ड्स बघितले. ह्याच्यामध्ये भरपूर असे जे व्होकॅब्युलरी आहेत
ते तुम्ही स्वतःहून काय करायचे आहेत, लिहून काढायचे आहेत आणि पाठ करायचे. ओके स्टुडंट, आता काही काय आपण काय करूया, त्याच्यानंतर एक नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट फॅमिलियर. नाउ आय विल टेल यू अबाउट हाऊ टू स्पीक युअर. आता तुम्ही तुमच्याबद्दल स्वतःबद्दल जर माहिती सांगायची असेल तर त्याच्यासाठी विच वर्ड्स आर इम्पॉर्टंट, आपल्याला कुठले कुठले शब्द इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये आपण स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन देण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे, मराठीमध्ये आपण सांगतो की माझं नाव आहे, मी इयत्ता तिसरी शिकतो, मला हे आवडतं, मला ते आवडतं. दॅट ओनली 10 लाईन्स यू हॅव टू लर्न अँड यू हॅव टू राईट. तुम्हाला एक 10 ओळी लिहायच्या आहेत किंवा पाठ सुद्धा करायचे, जेणेकरून तुम्हाला कोणी इंग्लिश मध्ये नाव विचारलं तर तुम्ही काय करू शकता, येऊ शकता. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला यायला पाहिजे की व्हॉट इज युअर नेम जर विचारलं तर तुम्हाला काय करता आले पाहिजे, तुमचं नाव सांगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण सुरुवात काय करतो, माय नेम इज, मग तुमचं काय फुल नाव असेल ते सांगायचं. माय नेम इज डॅश राजवीर महेश सांग, आपण सांगू शकतो. आय एम, आय एम म्हणजे मी आहे. आय एम 8 years old, मी 8 वर्षाचा आहे. ओके. आय एम इन फर्स्ट स्टँडर्ड, इथं तुम्ही फर्स्ट सुद्धा लिहू शकता किंवा FIR ऑर्डिनल नंबर मध्ये सुद्धा लिहू शकता. फर्स्ट, आय एम इन फर्स्ट क्लास, आय एम इन फर्स्ट क्लास, मी फर्स्ट क्लास मध्ये आहे. त्याच्यानंतर आय लाईक टू प्ले क्रिकेट, I like to play cricket. Here you have to write your own answer also. I have to like cricket. I have to like play football. I like to play football. Which game you like? You have to write it. जो गेम तुम्हाला तिथं आवडतो तो तुम्ही काय करू शकताय, तिथं लिहू शकताय. बघा, माय नेम इज डॅश डॅश, तुम्ही तुमचं नाव लिहू शकता. आय एम 8 years old. आय एम इन फर्स्ट क्लास म्हणजे मी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे. तुम्ही जर सेकंड क्लास मध्ये असाल तर आय एम इन सेकंड क्लास. आय लाईक टू प्ले क्रिकेट, फुटबॉल. त्याच्यानंतर आता आय लाईक टू प्ले क्रिकेट किंवा फुटबॉल, त्याच्याऐवजी हे सुद्धा तुम्ही वाक्य घालू शकता. माय फेवरेट गेम इज, माय फेवरेट गेम इज खो खो. सो दिस सेंटेन्स इज चेंज, म्हणजे वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. प्रत्येक वेळेला आय आय लिहिण्याऐवजी इथं माय फेवरेट गेम इज खो खो. माय सिस्टर नेम इज, किंवा आय हॅव वन सिस्टर, माय सिस्टर नेम इज, माय सिस्टर नेम इज राधा. याच्यामध्ये सो मेनी सेंटेन्सेस यू हॅव टू ऍड. माय स्कूल नेम इज, आता इथं तुम्ही तुमच्या स्कूलचं पण नाव सांगू शकता. माय स्कूल नेम इज इंग्लिश मीडियम स्कूल. माय स्कूल नेम इज डॅश डॅश डॅश, इंग्लिश मीडियम स्कूल काय असेल ते. आता याच्यामध्ये कॉमन आलेले शब्द आपल्याला पाठ करायचे कोणते आहेत बघ. सेल्फ यू, इंट्रोडक्शन अबाउट युअर सेल्फ. आपल्याला इंट्रोडक्शन आपल्याला म्हणजे स्वतःबद्दलची जी करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदा कोणते शब्द पाठ करायला पाहिजे. आता इथं बघा, माय, माय माय हा कॉमन वर्ड आहे. माय हा शब्द आपल्याला लर्न करायला काहीही अवघड जात नाही. एम वाय आलेला आहे. त्याच्यानंतर आय हा शब्द कॉमन आलेला आहे. फर्स्ट सेकंड थर्ड स्टँडर्डच्या मुलांना हे खूप वेगळे आहे. त्याच्या पुढच्या लेवलचं तुम्ही सुद्धा पाठ करू शकता. पण
हे एवढं परफेक्ट तुम्हाला आलं तर तुम्हाला मायसेल्फ मध्ये किमान 10 ओळी तर स्वतः त्या लिहायला आल्या पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आय 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 त्याच्यानंतर एम हा शब्द आला मला. आय एम. ओके. एम म्हणजे आहे. ऑलवेज वी हॅव टू राईट आय एम म्हणजे मी आहे. ओके. 8 years old. आता ओल्ड मी 8 वर्षाचा आहे. ओके. इन फर्स्ट क्लास. आता याच्यामध्ये फर्स्ट क्लास, क्लास म्हणजे काय? क्लास मीन्स वर्ग, वर्ग आपला जो असतो. आय एम इन फर्स्ट क्लास. ओके. आय लाईक टू प्ले क्रिकेट. मला क्रिकेट खेळायला काय होतं आवडतं. हिअर यू हॅव टू राईट अनदर गेम असतो. आता मी इथं काय दिलेलं आहे? आय लाईक टू प्ले. मला क्रिकेट खेळायला आवडतो, फुटबॉल खेळायला आवडतो. पण त्याच्याऐवजी हा सुद्धा तुम्ही ही सेंटेन्स घालू शकता. माय फेवरेट गेम इज खो खो. माय फेवरेट गेम इज खो खो. म्हणजे तुम्हाला जो गेम आवडतो तो तिथं तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. त्याच्यानंतर माय सिस्टर नेम राधा. आता मी इथं माय सिस्टर नेम लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही माय ब्रदर्स नेम सुद्धा घालू शकता. माय ब्रदर्स नेम इज वॉट एव्हर यू हॅव. अनिकेत. माय फादर नेम इज राज किंवा माय मदर्स नेम इज वनिता. मग अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये अजून सेंटेन्सेस ऍड करू शकता. आता इथं माझे स्कूल नेम इज इथं नवीन केलेलं आहे. मग तुमच्या स्कूलचं जे स्पेलिंग असेल ते तुम्हाला काय पाहिजे, पाठ पाहिजे. स्कूलचं स्पेलिंग आहे ते पाठ पाहिजे. म्हणजे फक्त सोप्या पद्धतीनं हा तुम्हाला स्वतःच्या इंट्रोडक्शन मधला एक छोटा यसी आहे, तो मी आता तुम्हाला सांगितलं. मग ह्याच्यामध्ये अजून वाक्य ऍड काय करायचे आहेत. माय फेवरेट फ्लावर लोटस. मला लोटस हे आवडतं. म्हणजे ह्याच्यामध्येच येतं माय फेवरेट फ्लावर लोटस. मग लोटसचं स्पेलिंग आलं तर तुमचे वाक्य चालू होते. किंवा आय लाईक लोटस फ्लावर किंवा आय लाईक फ्लावर लोटस असं सुद्धा म्हणू शकतो. माय फेवरेट फ्लावर इज लोटस. माय फेवरेट फ्रूट इज apple. An apple. My favorite fruit is an apple. Or my favorite किंवा आय लाईक सुद्धा म्हटलं तर चालेल. आय लाईक बनाना सो मच किंवा आय लाईक बनाना व्हेरी मच. वेगवेगळ्या प्रकारे जेवढं तुम्हाला इझी जातं तेवढ्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये वाक्य काय करू शकता, आपले एक्स्ट्राची घालून घेऊ शकता. फक्त ह्याच्यामध्ये आय एम, आय लाईक हे जे आहे हे कॉमन वर्ड्स आहेत आपल्यासाठी. पहिली ते आपल्या चौथीचं हे कॉमन इंग्लिशचं जे सोपं इझी भाषेत मी तुम्हाला फक्त सांगायला लागले. अजिबात त्याच्यामध्ये अवघड शब्द मी घातलेले नाहीयेत. कारण की आपण काय करायचंय, सोप्यापासून आपण अवघड बघायचं. म्हणजे पहिल्यांदा जर तुमचे बेस जर क्लिअर झाला इंग्लिशचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे सुद्धा काय होईल, पुढचं जर कंटिन्यू करायचं असेल पुढे 8वी 9वी 10वीला सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला नवीन प्रकारे शिकता येईल. पहिल्यांदा आपल्याला हा बेस आहे तो पक्का झालाच पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये मी काय सांगितलं, माय स्कूल नेम इज, माझ्या स्कूलचं नाव हे आहे. ओके. देन माय फ्रेंड नेम, आय हॅव वन फ्रेंड, आय हॅव वन बेस्ट फ्रेंड, माय बेस्ट फ्रेंड नेम इज, माय बेस्ट फ्रेंड नेम इज काय पण रुद्र वगैरे तुम्ही काय करू शकता तिथे घालू शकता. पण कॉमन ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या डिक्शनरी मध्ये नेम्स हे काय करायचे आहेत, पाठ करायचेच आहे. तुम्हाला स्पेलिंग कसे तयार करायचे काल मी तुम्हाला सांगितलं की पहिले सेकंड लेक्चरला की कशा वेगवेगळ्या प्रकारे आपण इंग्रजीमध्ये स्पेलिंग तयार करतो. हे लेक्चर तुमचं आहे, त्याच्यामध्ये बघू शकता की अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजीचे शब्द आपण काय करतो कशा पद्धतीनं तयार. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, किमान एक 10 ओळी माय सेल्फ मध्ये अशा एकदम पद्धतीने लिहायची. झालं. त्याच्यानंतर अनेक सोपी पद्धतीचं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर माय स्कूल. आता माय स्कूल मध्ये तुम्ही काय करू शकता, माय स्कूल वर आधारित सुद्धा एक एसे लिहू शकता. त्याच्यामध्ये काय करायचं, माय स्कूल नेम इज, माय एम I am Vanita. I am 7 years old. I have my school name is New English Medium School. I like my school very much. त्याच्यामध्ये काय करू शकता, माझं स्कूल मला फार आवडतं. बिकॉज in my school there are so many competitions are there, so many functions are there. आता हे फंक्शन्स कॉम्पिटिशन हे शब्द सुद्धा तुम्हाला काय पाहिजे, पाठ पाहिजे. There are so many functions like that
their annual gathering is there, dance competition also there, and dance competition. So much type of competitions are available in my school. My school teacher are very good and very kind. माझ्या स्कूल मधले टीचर हा खूप छान आहेत, खूप चांगले आहेत. दे आर टीचिंग मी सो मेनी इन्फॉर्मेशन अबाउट द नेचर किंवा कशाबद्दल सुद्धा तुम्ही सांगू शकता. ते टीच इज व्हेरी गुड. ते अतिशय छान प्रकारे शिकवतात. माय क्लास इज व्हेरी नाईस. आय लाईक माय क्लास व्हेरी मच. इन माय क्लास देअर आर 25 स्टुडंट्स. म्हणजे माझ्या क्लासमध्ये 25 स्टुडंट्स असतात. मग हा माझ्या स्कूल बद्दल झाला. माय स्कूल प्रिन्सिपल नेम इज, माझ्या स्कूलच्या प्रिन्सिपल मिसेस पाटील मॅम. व्हाईस प्रिन्सिपल इज मिसेस गावडे मॅम. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करू शकता. त्याच्यामध्ये आपल्या स्कूल मधली प्रत्येक एक आणि एक गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, घेऊ शकता, इन्व्हॉल्व करू शकता, जेणेकरून आपले एसे काय होईल, सुटसुटीत आणि थोडा मोठा होईल. पण जेवढ्या आपल्याला ऍक्युरेट माहिती असतात, जेवढे स्पेलिंग आपल्याला ऍक्युरेट माहिती असतात, तेवढेच स्पेलिंग आणि तेवढ्याच लाईन आपल्याला तिथे काय करायचे आहेत, लिहायचे आहे. त्याच्यामुळे आपलं काय होईल, व्होकॅब्युलरी मध्ये सुद्धा आपल्याला काय होईल, थोडंफार वाढ होईल. म्हणजे प्रत्येक वेळेला आज काय करायचं, माय सेल्फ बद्दल एक धावळी लिहा, उद्या माय स्कूल बद्दल धावळी लिहा. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट ऑन शॉर्ट टोन ऑन माय फ्रेंड. माय फ्रेंड नेम इज असं सुरुवात करू शकता. माय फ्रेंड नेम इज समीर. ही इज व्हेरी काइंड. ही इज सो गुड पर्सन. ही इज इन ह्युमॅनिटी. त्याच्यामध्ये गुड पर्सन आहे, ह्युमॅनिटी आहे. ही ऑलवेज हेल्प्स टू अदर. तो सर्वांना मदत करतो. ही इज ऑल्सो इन सेकंड क्लास. तो सुद्धा सेकंड क्लास मध्ये शिकतो. अशा प्रकारे म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जेवढे तुम्हाला वर्ड्स लिहिता येतील तेवढं तुम्ही लिहू शकता. देर आर सो मेनी टॉपिक्स that you have to write on essay, like my cycle, my father, my mother, my favorite flower, my favorite क्लास, किंवा माय फेवरेट. आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता माय फेवरेट विलेज, तुमचं गाव, माय विलेज वर सुद्धा भरपूर तुम्ही असे घेऊ शकता. म्हणजे जेवढे जास्त तुम्ही काय करू शकता, सब्जेक्ट निवडू शकता, तेवढे सब्जेक्ट तुम्ही घेऊन त्याच्यावर काय करू शकता, शॉर्ट नोट एक 10 ओळी लिहू शकता. आता इथून पुढे आपल्या शॉर्ट नोट झालेले आहेत, किंवा आतापर्यंत आपण, तुम्हाला मी सांगितलं होतं, अनेकदा रिपीट करतो, की सकाळी उठल्या